नाही, तो उमेदवार लोकांनी दिलाय आणि लोकांनी सांगितलं मी ह्याला निवडून आणणार. ज्याच्या घरामध्ये साधी सायकल सुद्धा नाही, पण गेले कित्येक वर्ष तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रामाणिक आहे. विचारांशी प्रामाणिक आहे. आज समाजाकडून हीच अपेक्षा आहे की कोण किती पैसे देतो याची चर्चा न करण्यापेक्षा, कोण किती पैसे वाटतो त्याला मतदान करण्यापेक्षा, अरे कितीही पैसे वाटा पण आम्ही जो कोणी प्रामाणिक आहे, गरीब आहे, कष्टकरी आहे, रात्री अपरात्री आमच्या प्रसंगाला धावून येईल, ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे, जो सज्जन आहे त्यालाच आम्ही निवडून देणार. हा जनतेनं निर्णय करण्याची गरज आहे. हा जनतेनं निर्णय करण्याची गरज आहे. आज मी तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नेतृत्व हे बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून मी या ठिकाणी सातत्यानं 43 वर्ष काम करत आलोय. 43 वर्ष केवळ बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून मी भाषण करत नाही. निवडणुका आल्यानंतर दोनच समाजांचा विचार केला जातो. दोन समाजाचा, एक कुणबी आणि दुसरा मराठा. का तर हे कोकणामध्ये दोन समाज मोठे आहेत. विचार करा, उद्या हे दोन समाज एकत्र आले आणि दोघांनी मिळून ठरवलं की येणारं प्रत्येक पद फक्त आपणच वाटून घ्यायचं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त आपल्याच समाजाचे उमेदवार द्यायचे, तर बाकीचे काय करतील? बाकीचे काय करतील? माझ्या मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषद गट आहेत. 14 मध्ये विचार करा, कुणबी आणि मराठा समाजाला मी उमेदवारी दिल्या तर दिल्यात, पण त्याही पेक्षा छोट्या छोट्या 11 समाजाला मी उमेदवारी दिल्यात की ज्याच्यामध्ये लोहार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, बेलदार असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, खारवी असेल, भंडारी समाज असेल, नाहीतर कोष्टी समाज असेल. अशा छोट्यातल्या छोट्या समाजाला आपण उमेदवाऱ्या दिल्यात. छोट्यातल्या छोट्या समाजाला आपण उमेदवाऱ्या दिल्यात. का तर समाज जरी छोटा असला तर त्याला देखील स्वप्न असतं. वाणी समाजाला पण मी उमेदवारी दिली आहे आणि म्हणून समाज जरी छोटा असला तरी त्याला सुद्धा स्वप्न असतात. पक्षाचं काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना आपण त्या कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत करतो, त्यावेळेला त्याची जात आपण बघत नाही, त्याच्या पाठीमागे समाजाची संख्या किती आहे ते आपण बघत नाही. पण निवडणूक आली की मात्र त्याचा समाज किती मोठा आहे हे आपण बघतो. पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिकवण दिलेली आहे की राजकारण करत असताना समाज किती मोठा यापेक्षा कार्यकर्ता किती प्रामाणिक आहे त्याच्या पाठीमागे तू उभा राहा. आणि बाळासाहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले 1995 साली. आज तगत तो प्रसंग मी विसरलेलो नाही. 1995 साली 5 जागा शिवसेनेनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लढवल्या आणि 2 भाजपाला दिल्या. मला उमेदवारी दिली त्यावेळेला 3 आमदार मराठा समाजाचे निवडून आले होते. चौथे राजापूरला पुन्हा आप्पा साळवींच्या नावानं मराठा समाजाचा उमेदवार दिला गेला आणि 5वे याच चिपळूणचे कैलासवासी बापू खेडेकर हे निवडून आलेले आमदार होते. ते ओबीसी समाजातले होते. ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला मनोहर जोशी सर सांगत होते की निवडून आलेला ओबीसी आपण जर डावलला आणि भास्कर जाधवला तिकीट दिलं तर 5 मराठा होतील, 5 मराठा होतील आणि म्हणून बाकीचे उमेदवार लोक आपले पाडतील. बाळासाहेबांनी एकच प्रश्न विचारला की पंत भास्कर जाधव कार्यकर्ता आहे की नाही. पंतांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतका लढवय्या, इतका अभ्यासू आणि इतका संघर्ष करणारा कार्यकर्ता भास्कर जाधवच्या तोडीचा आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही. मग बाळासाहेबांनी सांगितलं की संध्याकाळी आज भास्करच्या नावाची मी घोषणा करणार. साहेब पुन्हा मनोहर जोशी साहेब मला विरोध नव्हे तर सांगत होते की ओबीसी समाजाचा निवडून आलेला माणूस जर आपण बदलला तर सगळे आमदार पडतील, उमेदवार पडतील आणि आपली सत्ता जाईल. बाळासाहेबांनी सांगितलं पंत माझ्या आयुष्यामध्ये मला सत्ता आणायची आहे पण कोणाची जात पात बघून मला त्याच्या ठिकाणी कार्य मारायचं नाही. मी ह्या विचार कायम मनामध्ये कोरला आणि सातत्यानं बहुजन समाजाला आपण संधी घेत आलो. सगळ्यांनी एकत्र व्हा, सगळ्यांनी एकत्र व्हा. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी केली आपण. हे सगळे छोटे मोठे समाज आपण एकत्र केलेत आणि म्हणून त्या सर्वांनी एकत्र व्हा, एक व्हा आणि ही चिपळूण पासून पहिली सुरुवात आपण
माझ्या मतदारसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघापासून दाखवू देऊया की कितीही जरी पैसा असला तरी सुद्धा जनशक्तीच्या पुढे पैशाचं काही चालू शकत नाही, हे तुम्ही दाखवून द्या. दाखवून देणार ना? आज या ठिकाणी बहुजन वंचित बहुजन विकास आघाडी आपल्या बरोबर आहे. सगळे झाडून माझ्या बरोबर आले. सगळ्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत. त्यांना मी सांगितलंय की शिवसैनिक हे उद्या निवडणुकीचा प्रचार करत असताना आणि मतदान करत असताना कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या पंथाचा बघणार नाहीत. आणि म्हणून त्या आपल्या उमेदवाराला मतदान करतील. त्याच पद्धतीने आमच्या सुभाष जाधवला देखील मतदान करतील. करणार ना? का नाही? अरे जिंका ते एका वेळेला तिन्ही जिंका, हरा ते एका वेळेला तिन्ही हरा. हरलात तरी चालेल, पण हरण्यामध्ये सुद्धा तुमचा पराभव उठून दिसेल की हे प्रामाणिक आहेत. हे प्रामाणिक आहेत. मी त्या ठिकाणी त्यांना दुसरी जागा देखील देण्याचा प्रयत्न करत होतो. आजही माझ्या डोक्यामध्ये तो विषय आहे, नाही अशातला भाग नाहीये, परंतु ते जमलं नाही. मी तिकडेही जागा देतोय. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चाललोय. मी आता आपल्या सर्वांना विनंती करतो की खचून जाऊ नका. कालच्या पेक्षा जरा मला तुमच्या जोश कमी दिसतोय. काल नुसती जमीन अशी हादरत होती घोषणानी निह्यानी नित्यानी. जेवून आलो की नाही? उमेदवारांनी काही चहा पाण्याचा विचार केली का नाही? आता काल काय झालं, 2:30 वाजले मला इथून गुहागर